नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव विचारत आहे की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आवडला तर या ठिकाणी या व्हिडिओला नक्की लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजार भाव। भविष्याच्या 30 दिवसाची एकत्रित परिस्थिती जाणून घेण्यापूर्वी देशामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव काय आहे बघणं गरजेचं आहे। जर आजची कंडिशन बघितली तर देशामध्ये कापसाचा बाजारभाव 6700 ते 7300 च्या दरम्यान आहे। येत्या 30 दिवसाचा विचार केला तर देशामध्ये काही प्रमाणात कापसाचे बाजारभाव सुधारताना दिसू शकतात, पण कापसाच्या बाजारभावात येत्या 30 दिवसात प्रचंड तेजी येण्याची शक्यता मात्र नाही। येत्या 30 दिवसामध्ये देशांतर्गत बाजारात कापसाची सुरू होणारी महाखरेदी, चीनची सुरू होणारी कापूस आयात, जर या सकारात्मक गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला येत्या 30 दिवसात कापसाच्या बाजारभावात 300 ते 400 रुपयाची तेजी या ठिकाणी येताना दिसू शकते। मग या तेजीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव सुरुवातीला 7500 पार आणि त्यानंतर 7,500 पर्यंत म्हणजे 7750 पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको। पण कापसाच्या बाजारभावात 8000ची वाढ बघत असाल तर तुम्हाला जानेवारी महिन्याची वाढ बघावी लागेल आणि जानेवारी महिन्यातच कापसाचा बाजारभाव या ठिकाणी होऊ शकतो 8000 पार। आणि माझं पण मत आहे की जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव 8000 होऊ द्या, तिथं 25% कापूस विक्री करा, बाकी कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे प्रत्येक तेजीचा होईल आपल्याला या ठिकाणी 100% फायदा। तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।